नागपूरच्या अंबाझरी तलावात जलपर्णीचा विळखा पडलाय। जलपर्णीमुळे ऐतिहासिक अंबाझरी तलावाचं अस्तित्व धोक्यात आलंय। काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पालिकेनं जलपर्णी काढल्या होत्या, मात्र त्याचा जलपर्णी तलावाच्या नदी म्हणजे जलपर्णी ज्या त्या तलावाच्या काठी टाकल्यानं त्या पुन्हा प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता आहे। नागपूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या अंबाझरी तलावाला सध्या जलपर्णीनं वेढा घातलेला आहे आणि या जलपर्णीमुळे, वाढत्या जलपर्णीमुळे जे आहे ते अंबाझरी तलावाचा श्वास कोंडतोय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण आपण अंबाझरी तलावाच्या मध्ये पाहिलं तर अक्षरशः या जलपर्णीचं मैदान तयार झालेलं आहे। काही दिवसांअगोदर नागपूर महानगरपालिकेनं लाखो रुपये खर्च करून ही जलपर्णी काढली होती। त्यावेळी या जलपर्णीमुळे या तलावातलं पाणी जे आहे ते हिरवं झालं होतं आणि अनेक या तलावातले जीवजंतू असेल, त्यात मासा असेल, यांचा मृत्यू झाला होता। आता देखील मोठ्या प्रमाणात ही जलपर्णी या अंबाझरी तलावात वाढलेली आहे। ती काढण्याचं काम नागपूर महानगरपालिकेकडून केलं जातं। मात्र ही जलपर्णी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की अक्षरशः या तलावाचा श्वास कोंडत असेल। इथे मासे आता नावापुरतच उरलेल्या आहे अशी स्थिती आहे। अत्याधुनिक मशिनांच्या आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नागपूर महानगरपालिका ही जलपर्णी काढते आहे। मात्र गेल्या सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती आणि जो पुराचा तडाखा नागपूरला बसला होता तो या अंबाझरी तलावामुळेच बसला होता। त्यामुळे या तलावाच्या मजबूतीकरणासाठी तलावाचं पाणी कमी करणं सुरू आहे। मात्र या जलपर्णीचा धोका जो आहे तो तलावाला अजूनही कायम आहे। ही जलपर्णी जर लवकरात लवकर पूर्णपणे काढण्यात आली नाही आणि याची जर योग्य विल्हेवाट लावली नाही तर नक्कीच या जलपर्णी जे आहेत ते अंबाझरी तलावाच्या अस्तित्वावर देखील उठू शकतात असा देखील इशारा जो आहे तो तज्ज्ञांनी दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या समस्येला गांभीर्याने घेऊन आता प्रयत्न करण्याची गरज जी आहे ती निर्माण झालेली आहे। नाहीतर हा ऐतिहासिक अंबाझरी तलाव फक्त कागदावरच नागपूरकरांच्या आठवणीत शिल्लक राहील अशी स्थिती निर्माण होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।